चला झालंय का? आवाज येतोय? वाढवायचा. पहा, आपले 17 चॅप्टर संपलेले आहेत, है ना? वृत्त आणि वृत्ताचे प्रकार कालच्याला आपण अभ्यासले, आठवत असतील, है ना? वृत्ताचे प्रकार किती? 3. अक्षर गणवृत्त, मात्रा वृत्त, छंद वृत्त. अक्षर गणवृत्तामध्ये 9 प्रकार मी तुम्हाला शिकवले, बरोबर ना? मग मला सांगा इंद्र वज्रामध्ये अक्षर किती? भुजंग प्रयात 12, वसंत तिलका 14, मालिनी 15, मंदा क्रांता 17, पृथ्वी शिखरणी 17, शार्दूल विक्रीडित 19, मंदारमाला 22, सुमंदारमाला 23. समजलंय? गणावरून तुम्हाला तो सांगता येईल अक्षर गणवृत्त कोणतं आहे. तर य य य य कोणतं गणवृत्त? भुजंग प्रयात. किती झाले? 12 आहे ना? मग त्याचे 12 अक्षर कुठे असतात? तर भुजंग प्रयात मध्ये असतात. मग अक्षरांची संख्या समान असते आणि लघुगुरु क्रमही सारखा असतो, त्याला अक्षर गणवृत्त म्हणतात. हे आपण कालच्याला पाहिलंय, बरोबर का? त्यानंतर गण कशाला म्हणतात? अक्षर मोजण्याचं माप, त्याला गण असं म्हणतात. गण किती कितीचा गट करतात? 3-3 अक्षराचा गट जो केला जातो त्याला गण असं म्हटलं जातंय, बरोबर? यती कोणाला म्हणायचंय? कवितेचं चरण म्हणत असताना आपण ज्या अक्षरानंतर थांबतो त्या थांबण्याच्या क्रियेला काय म्हणतात? यती असं म्हटलं जातंय. आणि यती भंग कशाला म्हणतात? यतीमुळे जर शब्दाचा भंग होत असल तर त्याला यतिभंग म्हणतात, बरोबर का? एकूण गण किती? 8. कोणते 8? य, म, त, र, ज, भ, न, स. हे एकूण 8 गण आहेत, है ना? यमाता राजभान सलग याच्यामधले. तर असे एक गण आपण मागच्या लेक्चरला पाहिले. मग त्यानंतर मात्रा वृत्त पाहिले. मग मात्रा वृत्तामध्ये अक्षरांची चरणातील अक्षरांची संख्या समान नसते किंवा अक्षरांचं बंधन नसतं, तिथं मात्राचं बंधन असते. मग ज्याच्यामध्ये 19 मात्रा असतात त्याला काय म्हणतात? दिंडी, है ना? आर्याचं वय किती सांगितलं होतं? 30. आठवतंय का? तर आर्यामध्ये किती मात्रा असतात? 30 मात्रा असतात. त्यानंतर जीवन लहरीमध्ये 12 मात्रा असतात, है ना? एक पादाकुलक आणि नववधू पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये 16 असतंय, पहा लक्षात ठेवा. कळलंय? तर अशा पद्धतीने आपण मात्रा वृत्त पाहिले. त्यानंतर छंद वृत्त पाहिले. छंद वृत्तामध्ये आपण पाहिले त्याचे 2 प्रकार, है ना? अभंग आणि ओवी. अभंगाचे प्रकार 2. मोठा अभंग किती चरणाचा? 4. छोटा अभंग किंवा लहान अभंग 2 चरणाचा असतोय, बरोबर? ओवीचे प्रकार, पारंपरिक ओवी किती चरणाची असते? 4. आणि आधुनिक ओवी 3 किंवा 3.5 चरणाची आधुनिक ओवी असते. तर असं एक वृत्ताचा भाग आपण मागच्या लेक्चरला पाहिलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. कळलंय? आजच्याला मित्रांनो आपल्याला शब्दसिद्धी हा शेवटचा चॅप्टर आपल्याला आज बघायचा आहे. टाका 18व्या चॅप्टरचं नाव शब्दसिद्धी. आवाज नाही येते, घुमतोय. आता येतोय? आवाजच येत नाही. टाकले शब्दसिद्धी, आवाजच येत नाही.
इको का होतोय त्याचा आवाज? बास, प्रबल. हा, आता येतोय का? आता येईल. अजून पण घुमतोय. लागतंय चालू. आता येतोय का? आवाज येत नाही का? चांगला घुमतोय आज आवाज. बरं. नाही ना बाळा, त्याच्यावरचा आवाज आहे सगळा. त्याच्यावरती आवाज आहे. बाकी सगळं बंद आहे. तेवढं एक नंबरचं चालू ठेवा फक्त. कमी याच्यावर राहिलं तर आवाज नाही जाणार यांना. आवाज दे अजून. हा, आवाज आता पण घुमतोय काय? तू घुमला नाही तरी तू घुमलाच म्हणणारे, लक्ष दे, तू शांत बस, सगळं आवाज व्यवस्थित येईल. हा, 1-2 मिनिटं. ओमकार नाही का? ओमकार नाही घेत. बास सगळं कमी आहे रे तरी पण. 0वर ठेव. हा. आता येतोय? ठीक आहे. आता येईल. बघ इकडे, लक्ष दे. झालंय, बसलायस तू व्यवस्थित? आवाज वाढवायचा. येईल आवाज तुझ्यापर्यंत, तू शांत बस फक्त. हा. तर शब्दसिद्धी हा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. शब्दसिद्धी कशाला म्हणतात? लक्ष दे इकडं. पहा, शब्दसिद्धी म्हणजे काय? एखादा शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असं म्हणलं जातं. पहा, त्याच्या नावातच आहे शब्द आणि सिद्ध. म्हणजे शब्द कसा तयार होतो त्याला काय म्हणायचंय? शब्दसिद्धी. हे शब्दसिद्धी जे आहे त्याचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार आहेत? 2. कोणते 2 प्रकार पडतात पहा. तर मुख्य 2 प्रकार आहेत पहा. सिद्ध आणि साधित. हे शब्दाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सिद्ध शब्दाचे आपल्याला 4 प्रकार बघायचे आहेत. एक आहे तत्सम शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा आहे देशी आणि चौथा आहे परभाषीय शब्द. परभाषीयमध्ये आपल्याला काही विदेशी आणि काही स्वदेशी शब्द बघायचे आहेत. मग विदेशी म्हणजे कोणते? विदेशी, बाहेरच्या देशातले. मग पोर्तुगीज शब्द असतील, अरबी शब्द आहेत, फारसी शब्द आहेत. स्वदेशी म्हणजे आपल्याच देशामधले. मग कानडी शब्द आहेत, तमिळ शब्द आहेत, तेलुगू शब्द आहेत. बरोबर ना? तर हे परभाषीय शब्दांमध्ये येणार आहेत. त्यानंतर साधित शब्दाचे मित्रांनो 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पहा उपसर्ग घटित, दुसरा आहे अभ्यस्त, तिसरा आहे सामासिक शब्द आणि चौथा आहे प्रत्यय घटित. ह्या अभ्यस्त जे शब्द आहेत, अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात पुन्हा. कोणते 3 आहेत? पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक असे याचे 3 प्रकार आहेत. आणि जे प्रत्यय घटित आहे, या प्रत्यय घटितचे 2 प्रकार आहेत पहा. एक म्हणजे कृदंत आणि दुसरं म्हणजे तद्धित. लक्षात ठेवा. तर आपल्याला फक्त इकडचाच भाग आहे आणि याच्यामधला अभ्यस्त शब्द आपल्याला आहेत. लक्षात ठेवा. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित हे मी सांगेल काय आहे फक्त. कारण ते आपल्याला विचारलं नाही. जसं की आजन्म याच्यामध्ये काय लागला रे? हा उपसर्ग लागलाय म्हणून तो शब्द झाला उपसर्ग घटित. लक्षात ठेवा. जसं की मग काही उपसर्ग आहेत, जसं की आहे, अति आहे, अवि आहे, असे उपसर्ग लागून काही शब्द तयार होतात. जसं की अतिशय, शयला उपसर्ग लागलाय कोणता? अति. मग तो झाला उपसर्ग घटित शब्द. मग असे याचे प्रकार आहेत पहा. तर याच्यातले सिद्ध शब्द जे आहेत, सिद्ध शब्दाचे जे 4 प्रकार आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यातला जो पहिला आहे पहा तत्सम शब्द. मग तत्सम शब्द कोणाला म्हणायचंय? पहा. तर जे शब्द संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे घेण्यात आलेले आहेत, त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात.
लक्षात ठेवा. म्हणजे संस्कृत जे शब्द आहेत त्यांना काय म्हणायचंय? तत्सम. मग हे तत्सम शब्द कोणते कोणते आहेत? आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जातोय पहा. आपल्याला एक सांगतो भरपूर आहेत. भरपूर म्हणजे त्याला अंत नाही, एवढे शब्द आहेत. पण तुला परीक्षेच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढे मी याच्यावरती लिहिलेले आहेत. है ना? आणि याची एक तुला गोष्ट सांगतो म्हणजे तुझ्या हे लक्षात राहतील. नाहीतर असे कितीही वाच, ते लक्षात राहत नाही. है ना? मग बघूयात काय गोष्ट आहे याची एक तत्सम शब्दाची. आता राहिलेले शब्द बाकीचे नंतर मी तुला ॲड करून सांगेल कोणते कोणते आहेत. पण सध्या फक्त एवढे जरी आलेत मी तर म्हणतो एलिमिनेशन पद्धत तर येईल आपल्याला. नाही काही कोणताच येण्यापेक्षा एखादा तर येईल. है ना? तर पहा काय गोष्ट सांगतोय पहा. एक राजा नावाचा एक विद्यार्थी असतंय पहा. काय विद्यार्थ्याचं नाव? राजा. राजा नावाचा विद्यार्थी असतोय पहा. हे राजा लय हुशार असतंय. हे काय करतंय पहा, हे गणित, भूमिती, भूगोल यांचा ग्रंथ लिहितंय. काय लिहितंय? ग्रंथ. म्हणजे पुस्तक नाही लिहित पहा. मी पुस्तक शब्द वापरत नाहीये. पहा, आता तुम्ही म्हणता, "सर पुस्तक का वापरेना?" पुस्तक शब्द दुसरीकडे जाणार आहे. है ना? मग हे काय लिहितंय? पहा, राजा नावाचा विद्यार्थी आहे. तो कोणत्या-कोणत्या विषयाचा ग्रंथ लिहितो? गणित, भूमिती, भूगोल आणि ग्रंथ. इथं लिहिलेले सगळे शब्द तत्सम आहेत. मग लक्षात ठेवा भूगोल हा शब्द कोणता आहे? तत्सम. भूमिती तत्सम. गणित तत्सम शब्द आहे. ग्रंथ तत्सम शब्द आहे. इथपर्यंत कळलंय? आता पहा राजाने काय लिहिलंय? ग्रंथ लिहिलाय. मग ग्रंथ लिहिल्यानंतर त्याचा सत्कार करण्याचं ठरवतात. कशाचं? सत्कार. म्हणजे राजाचा काय करायचा? सत्कार. आणि सत्कार करण्यासाठी एक समिती नेमली जाते. काय नेमली जाते? समिती. आणि सगळ्यांना विचारलं जातंय पहा, की मग राजाचा सत्कार करायचा का? त्याने ग्रंथ लिहिलाय. मग त्याच्यावरती सगळ्यांचं त्याला समर्थन मिळतं. काय मिळतंय? समर्थन. पहा, म्हणजे राजाचा सत्कार करण्याचं ठरवलं, समिती स्थापन करण्यात आली, त्याला समर्थन सुद्धा मिळालं सगळ्यांचं. मग आता हा कार्यक्रम नेमकी घ्यायचा कुठं? कोण-कोण या कार्यक्रमाला बोलवायचं? कसा कार्यक्रम आयोजित करायचं? याचं नियोजन ठरतं पहा. कोणताही कार्यक्रम करायचा असेल, तर आपल्याला कोण-कोण बोलवायचे प्रमुख पाहुणे ठरवावं लागतं. तो कार्यक्रम नेमकी कुठं घ्यायचा हे ठरवावं लागतं आणि त्या कार्यक्रम कसा घ्यायचा हे एक ठरवलं जातंय पहा. मग या कार्यक्रमाची रूपरेषा ठरते. या कार्यक्रमाला कोण-कोण बोलवायचं ठरतं पहा. तर कोण-कोण बोलवायचं? तर राजाचे एक गुरु असतात. त्यांचं नाव असतं जगन्नाथ स्वामी. पहा, तर जगन्नाथ स्वामी हे राजाचे गुरु असतात. त्यांना कार्यक्रमाला बोलवायचं ठरवलं जातंय. हे जगन्नाथ स्वामी जे गुरु असतात, हे काय असतात तर एक महर्षी असतात पहा. काय असतंय? महर्षी. महर्षी असते, त्यानंतर ते विद्वान असतात, है ना? कारण की एवढा मोठा गुरु माणूस आहे म्हणले तो कसा असणार आहे? विद्वान असणार आहे. ते पंडित सुद्धा असतात. म्हणजे अतिशय हुशार माणूस ज्याला आपण काय म्हणतो रे? पंडित, है ना? आणि त्यांची जी कीर्ती असते, ही कीर्ती 10ही दिशांमध्ये पसरलेली असते. म्हणजे या जगन्नाथ स्वामीची कीर्ती कुठं पसरलेली आहे? 10ही दिशांमध्ये. दिशा आणि कीर्ती लक्षात ठेवा. का 10ही दिशामध्ये पसरली? तर त्यांचा शास्त्राचा अभ्यास हा खूप मोठा असतोय. म्हणजे त्यांचा शास्त्राभ्यास मोठा असल्यामुळं त्यांची कीर्ती कशी पसरली आहे? 10ही दिशांमध्ये पसरलेली आहे. कळलंय का? लक्षात ठेवा. मग आता हे झाले जगन्नाथ स्वामीला बोलवायचं ठरवलं. का तर ते राजाचे गुरु असतात. ते पंडित आहेत, महर्षी आहेत, विद्वान आहेत, है ना? आणि त्यांची कीर्ती 10ही दिशामध्ये पसरली. का? त्यांचा शास्त्राचा अभ्यास दांडगा आहे. है ना? मग आणखी कोणाला बोलवायचं? तर त्या राजाच्या गावामधले काही लोकं असतात. मग त्या गावामधले कोण-कोण बोलवायचे? तर त्या गावामध्ये असणारे जे कवी आहेत, कवींना आमंत्रित करायचं ठरवलं जातंय. त्यानंतर काही संत लोकं आहेत, त्यांनाही आमंत्रित करायचं ठरलं जातंय पहा. त्यानंतर काही ऋषी आहेत, काही मुनी आहेत, काही मग त्या गावामध्ये असलेले माता, पिता, भगिनी, पुत्र, कन्या, पती, पत्नी हे जेवढे काही आहेत गावामधली लोकं, हे त्या कार्यक्रमाला बोलवायचं ठरवलं जातंय. समजतंय का? कोण-कोण कार्यक्रमाला येणार आहे गावातले पहा. कवी, संत, ऋषी, मुनी, माता, पिता, भगिनी, पुत्र, कन्या, पती, पत्नी हे सगळे त्या कार्यक्रमाला बोलवायचं ठरवलं जातंय. त्याच्यानंतर या राजाचे काही मित्रही असतात. मित्र-मैत्रिणी त्यांनाही आमंत्रित करण्याचं ठरवलं जातंय. मग राजाचे मित्र कोण? तर बघ हरी, प्रकाश, कविता, आकाश, गणेश, उत्तम, उमेश, अभिषेक, प्रीती, गीता, लीला यांना सुद्धा त्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं जातंय. हे सगळे राजाचे मित्र-मैत्रिणी आहेत. लक्षात ठेव. कोण-कोण आहेत? हरी, प्रकाश, आकाश, गणेश, उत्तम, उमेश, अभिषेक, प्रीती
गीता, लीला हे राजाचे मित्र मैत्रिणी सुद्धा या कार्यक्रमाला बोलवण्याचं ठरवतंय. म्हणजे कार्यक्रमाला एवढी लोक बोलवणार आहेत. समजले? आता त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाते. मग हा कार्यक्रम कधी घ्यायचा? है ना? याच्यासाठी एक शुभ दिन ठरवला जातो. म्हणजे कार्यक्रम कधी घ्यायचा, तर याच्यासाठी एक शुभ दिन ठरवतात. एक तिथी ठरवतात. तिथी म्हणजे तारीख. तारीख म्हणत नाही, तारीख शब्द पुढे येणार आहे पहा. तर एक तिथी ठरवली जाते आणि ती तिथी कोणती असते? त्या दिवशी काय असते? चतुर्थी. चतुर्थीचा दिवस हा सत्कार समारंभाचा ठरवला जातोय. मग नंतर आता त्या कार्यक्रमा दिवशी करायचं काय काय मग? तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी यज्ञ करायचं ठरवलं जातंय. काय करायचं त्या कार्यक्रमाला? यज्ञ करायचा मोठा, मोठा यज्ञ करायचा आहे, होम करायचा. होम कळतंय? हां, म्हणजे यज्ञ होम करण्याचं ठरवलं जातंय. आता यज्ञ करायचं म्हणल्यावर काही साहित्य सोबत लागणार आहे. मग काय लागेल रे यज्ञ करायचं म्हणल्यावर? काही पुष्प लागतील, है ना? त्याच्यानंतर जल लागेल, दही लागणार आहे. त्याच्यानंतर त्यासाठी अग्नी लागेल. अग्नी यज्ञामध्ये अग्नी लागेल ना? म्हणजे हे सर्व गोष्टी लागणार आहेत. असं नियोजन सगळं ठरलं जातंय आणि हा यज्ञ सगळा सूर्य ताऱ्याच्या साक्षीने पार पाडायचा असं ठरलं जातं. सूर्य आणि ताऱ्याच्या साक्षीने हा कार्यक्रम करायचं ठरवलं जातंय. मग हा कार्यक्रम घ्यायचा कुठं? है ना? म्हणजे या कार्यक्रमाचं नियोजन ठरलं जातंय. कुठं घ्यायचा? तर एका अरण्यामध्ये घ्यायचा. कुठे घ्यायचा? अरण्यात. अरण्यात का घ्यायचा? तर तिथं पशुपक्षी असतात, है ना? त्याच्यानंतर अजून काय असतं रे? अरण्यामध्ये नदी वाहत असते, वृक्ष पण असतात, है ना? मग या अरण्यामध्ये काय असतंय? जिथं घ्यायचा आहे कार्यक्रम ते म्हणजे अरण्य. अरण्यात पशुपक्षी आहेत, नदी आहेत, त्यानंतर वृक्ष आहेत. हे सगळं ठरलं जातं तिथं कार्यक्रम आपण घेऊयात. आणि तिथंच का घ्यायचं? तर तिथं विष्णू भगवानाची मूर्ती असलेलं एक मंदिर असतंय. अरण्यामध्ये काय आहे? विष्णू भगवानाची मूर्ती असलेले एक मंदिर. मंदिरालाच काय म्हणतात रे? देवालय असं म्हणतात. म्हणजे तिथं एक विष्णू भगवानाची मूर्ती असलेलं एक मंदिर आहे, देवालय आहे. तिथं आपण कार्यक्रम घेऊ असं ठरलं जातंय पहा. आणि तिथं आलेले लोकं मग काय करतील रे? विष्णू भगवानाचं दर्शन घेतील, है ना? मग नंतर तिथं आलेल्यांना नैवेद्य मिळेल. नैवेद्य दिला जाईल खायला आणि नैवेद्य खाऊन झालं, की नंतर मग सगळ्यांना काय द्यायचा? तिथं प्रसाद द्यायचा आणि प्रसाद खाऊन झाला, की नंतर भोजनाचा सुद्धा कार्यक्रम करायचा, असं त्याच्यामध्ये नियोजन ठरतं. बरं का? हां. गुंगला गडी लगेच. हां. तर भोजनाचा कार्यक्रमाचं नियोजन ठरलं. मग आता हे जे पहा, आता या कार्यक्रमाला होणार काय? आणखी काय-काय करायचं तिथं? तर जे जगन्नाथ स्वामी येणार आहेत, राजाचे कोण आहेत ते? गुरु. तर ते काय करणार त्याच्यामध्ये कीर्तन करणार असतात. मग कीर्तनामध्ये जगन्नाथ स्वामी काय सांगतात पहा, आपली ही जी पृथ्वी आहे, काय म्हणतात ते पहा कीर्तनामध्ये, आपली जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवरती जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यातल्या अटळ आहेत. जन्म आणि मृत्यू कसं असतं रे? अटल असतात. बरोबर? म्हणजे जन्मही आहे माणसाला आणि मृत्यूसुद्धा येणार आहे. या दोन्ही गोष्टी अटळ आहेत. परंतु एक गोष्ट आहे पहा, हे जे करत असताना आपल्या आयुष्यामध्ये एक संसार नावाची एक गोष्ट येते. काय नावाची येते? संसार. हे माणसाच्या आयुष्यात जन्म आणि मृत्यूच्या मध्ये येणारी गोष्ट आहे, संसार. संसार करत असताना, या संसारामध्ये राहत असताना काय करायचे? तर आपले कर्म कर्म कसे केले पाहिजेत? चांगले केले पाहिजेत आणि कर्म चांगले करायचे असेल तर काय करा? दान करा. दान धर्म केला पाहिजे आपण, तर आपले कर्म चांगले होतात आणि दान धर्म केला, की आपल्याला काय मिळतं रे? पुण्य मिळतं आणि पुण्य मिळाल्यानंतर मग आपण कुठे जाऊ शकतो रे? स्वर्गात जाऊ शकतो. स्वर्गामध्ये आपण काय करतो? जातो पहा. आणि जर आपण पाप केलं, तर आपण कुठे जाणार आहेत? नरकात. समजलंय? अशी ही सगळं माहिती हे काय करतात? जगन्नाथ स्वामी कीर्तनामधून सांगतात आणि लोकांना विनंती करतात, की तुम्ही काय करा? दानधर्म करा, पुण्य करा, असं लोकांना सांगतात. आणि अशी विनंती करून शेवटी त्यांच्या विनंती करताना डोळ्यात काय येतात? अश्रू येतात पहा. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे तत्सम शब्द आहेत. कळले सगळ्यांना? एकदम सोपे आहेत. लक्षात ठेवा. हं. बाळांनो, असे कितीही पाठ करायला गेलात, तुमच्या पाठच होणार नाहीत. आता पिता शब्द विचारला होता मुंबईला. पिता हा शब्द कोणत्या याच्यामधला आहे? है ना? किंवा तत्सम शब्द ओळखा विचारलं होतं काहीतरी. तर पिता शब्द होता पहा त्याच्यामध्ये. मग तुला माहिती पाहिजे, है ना? राजा कोणता शब्द आहे रे? तत्सम शब्द आहे. लक्षात ठेव. बरोबर? राजा कोण होता? विद्यार्थी. त्याने कोणते-कोणते ग्रंथ लिहिले? मग ग्रंथ कोणता शब्द आहे? तत्सम.
है ना, लक्षात ठेव. आता सत्कार, सत्कार हा शब्द कोणत्या ह्याच्यात येतो? तत्सममध्ये का? राजाचा सत्कार करण्याचं ठरलं होतं. बरोबर ना? त्याच्यासाठी काय नेमली होती? समितीला काय मिळालं? समर्थन मिळालं. त्या कार्यक्रमाला कोण-कोण येणार होतं? जगन्नाथ स्वामी, है ना? स्वामी हा शब्द कोणत्या ह्याच्यातला विचारलेला आहे? तत्सम, लक्षात ठेवा. मग जगन्नाथ स्वामी कोण होते? गुरु होते, महर्षी होते, विद्वान होते, बरोबर? पंडित पण होते आणि त्यांची जी कीर्ती आहे, ही दिशा-दिशांमध्ये पसरलेली होती. का तर त्यांचा शास्त्राचा अभ्यास दांडगा होता, बरोबर? आणखी कोण-कोण बोलायचं ठरवलं? त्याच्या गावातले, राजाच्या गावातले कोण-कोण? कवी, संत, मुनी, ऋषी, माता-पिता, कन्या, पुत्र, पती, पत्नी यांना आमंत्रित करण्याचं ठरवलं. त्यानंतर राजाचे टुकार मित्र कोण? हां, हरिप्रकाश, कविता, कळलंय? मग गीता हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? तत्सम, सॉरी, कोणत्या याच्यातला शब्द आहे तर तत्सम शब्द आहे. संस्कृत मधला तो शब्द आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यासाठी कधी घ्यायचा कार्यक्रम त्याचं नियोजन ठरलं. एक शुभ दिन ठरला. शुभ हा तत्सम शब्द आहे. दिन तत्सम शब्द आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिथी कोणता शब्द आहे? तत्सम शब्द आहे का? त्याच्यानंतर चतुर्थी तत्सम शब्द आहे. कारण की एक शुभ दिन ठरला आणि तो शुभ दिनाची तिथी कोणती ठरली? चतुर्थी. चतुर्थीचा दिवस हा राजाच्या सत्कार समारंभाचा दिवस ठरला आणि त्या दिवशी काय करण्याचं ठरवलं? यज्ञ. यज्ञ होम करायचं ठरलं. होमात काय काय लागतं आपल्याला? पुष्प, जल, त्याच्यानंतर अग्नी, दही ह्या गोष्टी लागतात पहा. आणि हे यज्ञ जो करायचा ठरवला, होम जो करायचा ठरवला, सूर्य आणि ताऱ्याच्या साक्षीने करण्याचं ठरवलं. म्हणून सूर्य तत्सम शब्द आहे. तारा तत्सम शब्द आहे. कळले? त्याच्यानंतर कुठे करण्याचं ठरवलं? एका अरण्यात. अरण्यात काय करायचं? तिथं पशु-पक्षी आहेत, वृक्ष आहेत, नदी आहे, है ना? आणि तिथं आणखी काय आहे तर एक विष्णू भगवानाचं मूर्ती असलेलं एक मंदिर आहे. तिथं देवालय आहे आणि त्या देवालयामध्ये लोक आल्यानंतर काय करतील रे? दर्शन घेतील. दर्शन घेतलं की त्यांना नैवेद्य दिला, त्या देवाला नैवेद्य देतील आणि नंतर त्यांना प्रसाद मिळेल, ते भोजन करतील. असं सगळं नियोजन ठरलं. बरोबर? आणि ते जगन्नाथ स्वामी जे येणार आहेत, ते काय करणार त्यावेळेस? कीर्तन करणार. कीर्तनातून लोकांना काहीतरी उपदेश देतील. काय म्हणले ते कीर्तनामधून? तर आपली जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवरती जन्म आणि मृत्यू हे एक अटल असलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी एक परंतु हा शब्द वापरला. परंतु त्याच्यामध्ये संसार नावाची एक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये येते आणि संसार करत असताना कर्म कसे करा? चांगले करा. कर्म चांगले करायचे असेल तर दान करावं लागतंय बरं का. धर्म, दान धर्म करावं लागतंय. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतंय? दान धर्म केलं की आपल्याला काय मिळतं? पुण्य. आणि पुण्य केलं की आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळते. पाप केलं तर नरकात जागा मिळते. अशी त्यांनी विनंती केली सगळ्या लोकांना आणि ते काय झाले? ढसढसा रडायला लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. समजले? अशा पद्धतीने तत्सम शब्द आहेत. राहिलेत लक्षात? आता हे काही शब्द आहेत. आणखी शब्द मी तद्भवच्या वेळेस तुला पुन्हा सांगेल. जसं की सर्प शब्द आहे. सर्प. सर्प हा संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे आणि त्याच्यापासून एक तद्भव शब्द तयार होतो साप. मग मी पुढे गेल्यानंतर ते सांगतो. तत्सम आणि तद्भव या दोघांचं कंपॅरिझन घेऊन. इथपर्यंत कळलेत का? राहील लक्षात? अरण्य हा शब्द कोणत्या याच्यातला आहे? तत्सम. नदी, सूर्य. पहा याच्यामधले विचारलेले शब्द मी सांगतो. पहा इकडं आपल्याला संत शब्द इकडून घेऊयात चला. समिती शब्द विचारलेला आहे. त्याच्यानंतर गुरु शब्द विचारलेला आहे. त्याच्यानंतर दिशा शब्द, कीर्ती शब्द आहे. त्यानंतर संत आहे. माता, माता विचारलं जाणार. चला ठीक आहे. माता, पिता, भगिनी, त्याच्यानंतर कन्या हा शब्द विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे सगळे शब्द आलेले आहेत. हरी, कविता, आकाश, गणेश हे नावं आले की लक्षात ठेवायचे. राजाचे कोण होते? मित्र, है ना? त्याच्यानंतर याच्यामधला दिन हा शब्द विचारला जातोय. तिथी शब्द विचारलाय. चतुर्थी, यज्ञ, पुष्प नाही विचारला जाणार. पुष्प कळतंय आपल्याला संस्कृत शब्द आहे. त्याच्यानंतर दही, अग्नी शब्द विचारलेला आहे. सूर्य शब्द विचारलाय. अरण्य शब्द विचारलाय. नदी शब्द आहे. विष्णू शब्द आहे. भगवान शब्द विचारलेला आहे. त्याच्यानंतर मंदिर शब्द विचारलाय. देवालय सुद्धा विचारलेला आहे.
लक्षात ठेवा. त्यानंतर प्रसाद शब्द विचारलाय. पृथ्वी शब्द आलेला आहे. जन्म, मृत्यू, परंतु सुद्धा शब्द विचारलाय. परंतु हा शब्द कुठला आहे तर तत्सम शब्द आहे. त्याच्यानंतर तुमचा स्वर्ग आणि अश्रू आणि विनंती हे शब्द सगळे आलेले आहेत तत्सम शब्द. तिला जाग करा. हां. कळलंय? लिहून घेऊयात चला. शब्दसिद्धी. ते काय झालं, कीर्तनासारखं झालं, है ना? की एखाद्या कीर्तनाला कसं बाबा कीर्तन सांगायला लागतंय आणि झोप आल्यावर कंट्रोल नाही होत, तशी गंमत झाली. चला शब्दसिद्धीची व्याख्या लिहून घेऊयात. व्याख्या. लिहा. शब्द कसा तयार होतो किंवा शब्द व्याख्या लिहा. शब्द कसा तयार झाला आहे. शब्द कसा तयार झाला आहे. म्हणजेच सिद्ध कसा झाला आहे. म्हणजेच सिद्ध कसा झाला आहे. याला शब्दसिद्धी असे म्हणतात. त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात. इथं टाका शब्दाचे प्रकार आणि इथं 2 लिहा आणि या पद्धतीने एक चार्ट तयार करून घ्या. शब्दसिद्धीमध्ये सगळे शब्दच शब्द आहेत. त्याच्यामुळे याला वाचन लागतं वारंवार. आणि शब्दसिद्धीमध्ये इलिमिनेशन पद्धतीने जावं लागतं बऱ्याच वेळा. गोष्ट समजली का? लक्षात राहील का? त्यासाठी शब्द सुद्धा मी तसेच लिहिलेले आहेत, की तुझ्या लक्षात राहावे म्हणून. एवढ्या शब्दामधले मी म्हणतो 10-20 तर लक्षात राहतील. नाही काही लक्षात राहिलं तर. प्रत्येकाची याची ट्रिक नाही, पण बऱ्याच याची ट्रिक आहे. तुला सगळ्यांच्या जेवढ्या गोष्टी आहेत, तेवढ्या गोष्टी मी सांगतो, की ज्या मी तयार केलेल्या आहेत, की तुझ्या लक्षात राहावं म्हणून. ते तुझ्यासाठी खटाटोप केलाय.
आपल्याला जे सिद्ध शब्द आहेत त्याच्यावरच प्रश्न आहेत फक्त पोलीस भरतीला. बाकी इकडचं काय नाही गबाळ. आणि पूर्णाभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि अनुकरण वाचक याच्यावर प्रश्न आहेत. बाकी तुला काहीच नाही. हे बाकी एम-पी-एस-सीला असलेला भाग आहे. झालंय का? चला, सिद्ध शब्दामधला पहिला टाकायचा तत्सम शब्द. तत्सम शब्द. तत्सम शब्द त्याच्यामध्ये लिहा. सांगू? संस्कृत मधून संस्कृत मधून जसेच्या तसे. संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. मग कोणते कोणते आहेत ते लिहा. हा, मी असे लिहिले तसेच लिहा. मग तरच तुला स्टोरी आठवल ना परत जेव्हा तू वाचायला घेणार तेव्हा तुला आठवेल राजा होता, विद्यार्थी होता, त्याने पुस्तक ग्रंथ लिहिले, मग गणित, भूमिती, भूगोल, त्याचा सत्कार करायला ठरवलं, समिती नेमली. कार्यक्रमाला कोण कोण बोलवायचं, ते कधी घ्यायचा आणि कुठे घ्यायचा, आणि त्या कार्यक्रम कसा घ्यायचा. त्या कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे ते लिहितो मी इथं हे करतो बघ. एवढे कार्यक्रमाला येणार आहे. हा काय आहे, कधी घ्यायचा, हा कुठे घ्यायचा, आणि हा कसा घ्यायचा, याचा कॉलम. जसे मी लिहिले तसेच शब्द लिहा. मान्य आहे, तुझ्या ओळी शिल्लक असतील तरी सोडून दे. नाही तर सर मग इथं 3 लिहिलेत, बाकीचे लिहितो ना याच्या खाली. जगन्नाथ स्वामी नको लिहू, राहू दे, इकडे लिह. जाऊ दे एखादा कप्पा जास्त. आता एकाच याला सगळे बसणार नाहीत. मग काय कर, 3-4 ओळी वरती लिह, राहिलेल्या 3-4 ओळी खाली घे, पण स्टोरी तशीच राहील. बाळांनो, ओळी मोजू नका. ओळी किती मोजल्या तर भरणार नाही. तू लिहायला सुरू कर. काही जण ओळी मोजायला लागले, 1 2 3 4 5 6 7 8, इकडे 12 लागत, इकडे 11च लागत आहेत. मग काय करतो,
कशाला मोजतो? लिहे ना डायरेक्ट. कळलं ज्याला पहा, मी बोललेलं बरोबर लागतंय. जे काहीतरी करत असतंय त्याला. बाकीचे हसतात पण ज्याला कळतंय की हे सर आपल्यालाच बोललेत. पहा जे आज आलेत त्यांना शब्दसिद्धी कळणार आहे. जे नाही आले त्याला कधीच कळणार नाही. ते मेला पाठ करू करूच. माता आणि पिता हां, तत्सम शब्द. कवी, हरी, अभिषेक, गणेश, उत्तम है ना? हे सगळे शब्द काय आहेत? तत्सम. कविता, गीता, लीला, प्रीती हे त्याच्या मैत्रिणी होत्या. कवी, संत, ऋषी, मुनी हे सगळे त्याच्या गावातले होते. माता, पिता, पुत्र, कन्या, भगिनी तुझ्या मैत्रिणीचे नाव नको लिहू बळच. आणि मी माझ्या मनाने नाही लिहिले, संस्कृतमधून आलेले आहेत हे सगळे शब्द. गणेश हा संस्कृत मधला शब्द आहे. उत्तम संस्कृत मधला शब्द आहे. अभिषेक संस्कृत शब्द आहे. तो मराठीत जसेच्या तसा घेतलाय. म्हणून त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो.